फाउंडेशन आणि राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या मार्फत आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या विषयावर आम्ही हा सेमिनार घेतला होता आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. हा हॉल संपूर्णपणे भरून गेला होता आणि मला आनंद याचा वाटतो की त्यामध्ये सगळी यंग मुलं जी आहेत ती 80% ही यंग मुलंच त्याच्यामधली होती आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधील होती. कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता हे सगळ्याच क्षेत्रामध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त इंजिनियर्सच नाही तर ज्यांनी BA BCom केलं असेल, कुठलंही फील्ड असेल तर नक्कीच ह्या क्षेत्रामध्ये तो प्रवेश करू शकतो. ही नवीन टेक्नॉलॉजी जी आहे जी आपला सर्व जगाचं जीवनमान जे आहे ते बदलत आहे, त्याचा आपण आता या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत आपणही स्वतःचा आम्ही जे म्हणतो की स्वतःचं डेव्हलपमेंट आणि सोसायटीचं डेव्हलपमेंट जे आहे ते हे स्वतःचं स्किल डेव्हलप करण्याचं काम जे आहे या सेमिनारच्या मार्फत चांगल्या पद्धतीने होईल आहे. हा अवेअरनेस कॅम्पसारखा आम्ही घेतो आहे आणि आमच्यासोबत चांगल्या संस्थासुद्धा जुळलेल्या आहेत. डिटेल जे कोचिंग आहे त्या संस्थांच्या मार्फत घेतल्या जातील. काही जे गरजू आणि गरीब मुलं आहेत परंतु त्यांना करायची इच्छा आहे आणि हुशार आहेत तर अशांना आम्ही मेहता ग्लोबल फाउंडेशनच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीमार्फत स्कॉलरशिपसुद्धा देणार आहोत, जेणेकरून या मुलांनी पुढे यावं, शिकावं, त्यांचं करिअर स्वतःचं ह्या नवीन करिअर बनवावं. आमचा असा विचार आहे की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी जे शिक्षणाचं महत्त्व सांगितलं होतं तर ते एज्युकेशन घ्यायचं, नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित एज्युकेशन घ्यायचं. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI इज आंबेडकराईट इंटेलिजन्स, दॅट इज हाऊ वी वॉन्ट टू टेक दिस अहेड. आणि ह्याला जो मिळणारा प्रतिसाद खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी होता. आमचे इथले जे कोऑर्डिनेटर्स आहेत प्रदीप आणि त्यांची संपूर्ण टीम आहे, मंगलताई आहेत, या सगळ्यांनी मिळून हा खूप चांगला सक्सेसफुल प्रोग्राम या ठिकाणी घडवून आणला. त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. परंतु ही काळाची गरज आहे. आता नवीन जॉब्स अशा प्रकारे निर्माण होणार आहेत जे टेक्नॉलॉजीवर बेस असतील, त्यामुळे सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. सर आता एक व्हिडिओ दाखवण्यात आहे AIवर बनवलेले व्हिडिओ एक आहे तर ते AI ॲप किती घातक आणि किती कार्यकारी ॲप असणार आहे? आता कुठलीही गोष्ट जी असेल त्याचा तुम्ही कशा प्रकारे वापर करता त्याच्यावर ते घातक आहे की नाही आहे हे अवलंबून राहतं. कुठलीही टेक्नॉलॉजी जी असेल ही कुठल्याही प्रकारे वापरता येतं. आता जसं टेक्नॉलॉजीद्वारे हॅकिंग होतं, ठीक आहे. आता पोलिसांना एखादा क्रिमिनलचा शोध लावण्याकरता हॅकिंग जर त्यांनी केलं तर ते लिगली मानलं जातं. परंतु तुम्ही जर दुसऱ्याचा फोन हॅक करून त्याच्यामधला पासवर्ड चोरून जर पैसे काढत असाल त्याच्या बँक अकाउंटमधून तो गुन्हा आहे. त्याच्यामुळे ह्या टेक्नॉलॉजी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ह्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साईड त्याला जरी असले तरीसुद्धा आपण ज्या गोष्टी करतो त्या एका कायद्याच्या